जेव्हा आपण स्वतः कमवतो तेव्हा घरातल्या चर्चेमध्ये आपलं म्हणणं जास्त गंभीरपणे घेतलं जातं, कारण आपण फक्त खर्च करणारी नाही तर घराच्या अर्थचक्रामध्ये योगदान देणारी व्यक्ती असतो. हे स्वाभिमानाचं बीज आपल्या मुलांपर्यंत जातं. ते फक्त आपल्याला आई म्हणून नाही तर स्वतःच्या बळावर उभी राहिलेली एक स्त्री म्हणून पाहतात. जेव्हा आपली मुलं आपल्याला कामावर जाताना बघतात किंवा आपलं काम करताना बघतात तेव्हा त्यांना कामाचं महत्त्व आणि स्त्रीचं सामर्थ्य दोन्ही समजतं. आयुष्यामध्ये कायम सगळंच ऑलवेल असेल असं आपण गृहीत धरून चालू शकत नाही. घरामध्ये कधीही एखादं आर्थिक संकट येऊ शकतं, अचानक मोठं आजारपण आलं, मुलांचं हायर एज्युकेशन किंवा लग्न समोर आलं, तर अशा वेळी आपलं स्वतःचं म्हणून काही साठवलेलं असेल ना तर ही अनसर्टेन परिस्थिती असते, ती आपल्याला तोडू शकत नाही. उलट आपण संकटाकडे शांतपणे पाहू शकतो, कारण आपल्याकडे स्वतःचं कवच असतं. आणि हे फक्त आर्थिक कवच नाहीये तर त्यातून आपल्याला मानसिक सुरक्षितता पण मिळते. बऱ्याच जणी म्हणतात, अगं माझं काय, घरातलं सगळं ठीक आहे, मला काही टेन्शन नाही. आणि हे खरं सुद्धा आहे, पण फक्त घर नीट आहे, आर्थिक सुरक्षितता आहे म्हणून आपण आपल्या स्वप्नांना दडपायचं का? तुम्ही स्टिचिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे असं काही क्रिएटिव्ह करत असाल, बेकिंग करत असाल, ऑनलाईन टीचिंग करत असाल किंवा छोटासा बिझनेस करत असाल, तुम्ही जिथं कुठं मनापासून योगदान देताना तिथे पैसा येतोच. आणि त्याबरोबर येते ती आपली स्वतःची ओळख. ती ओळख अशी असते जिचा आधार फक्त कोणा एका व्यक्तीवर नाही तर आपल्या गुणांवर आणि मेहनतीवर असतो. कोणी कोणी असंही म्हणतं, एवढं कमवून काय करायचंय? पण खरी गोष्ट सांगू, 2000 रुपये महिन्याला मिळाले ना तरी ते तुमचे स्वतःचे आहेत. त्यातून तुम्ही स्वतःसाठी काही घेतलं, कोणाला ट्रीट दिली किंवा भविष्यात आधारासाठी साठवून ठेवले तर त्याची किंमत लाख मोलाची असते. पैसा किती आहे ह्यापेक्षा तो स्वतःच्या परिश्रमातून मिळालाय हे महत्वाचं आहे. हे कमी उत्पन्न तुम्हाला मोठे आर्थिक निर्णय घेण्याचं आणि स्वतःच्या बळावर उभं राहण्याचं शिक्षण देतं.